महाराष्ट्रलाइव्ह.in इथे बातमी फक्त दाखवली जात नाही, ती लढली जाते। सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला टच करा। मराठ्यांच्या नोंदी शोधा, त्यांना प्रमाणपत्र वाटप करा। अधिवेशनानंतर मी जर आंदोलनाच्या भूमिकेत आलो तर कोणाचं ऐकणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला। ते छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी आले होते। आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी, शिंदे साहेबांनी, आपल्या विखे पाटील साहेबांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण दिलंय। काहींची पोटदुखी सरकारमधली असू शकते असं वाटतंय, पण यांनी गोरगरिबांचं कधीही अवमान करू नये। पुन्हा जर मराठ्यांच्या नादी लागलात ना तर मग अवघड होईल, आणि माझं तर नादीच लागू नये। माझं हे प्रामाणिक मत आहे सरकारला। तुम्ही जी.आर. काढलाय तर आता मराठ्यांना प्रमाणपत्र वाटप करायला हरकत नाही, व्हॅलिडिटी जाणून बुजून देत नाही। शिंदे समितीला मुदतवाढ दिली, शिंदे समिती का नोंदी शोधत नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सरकार लवकर देणार आहे का आंदोलनच करावं लागेल, हे सुद्धा त्यांना आम्ही रात्री सांगितलंय। सारथीबद्दलचं सांगितलं, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाबद्दलही सांगितलं, विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राहिली त्याबद्दल पण सांगितलंय। आम्ही 8-10 मुद्दे त्यांना सांगितले की तुम्ही हे ताबडतोब आता मार्गी काढा, मी या अधिवेशनाच्या नंतर ऐकणार नाहीये, हे स्पष्टपणानं त्यांना सांगितलंय। आणि पुन्हा जर आंदोलनाच्या भूमिकेत आलो तर सरकार मी प्रचंड अडचणीत आणेल।